जय महाराष्ट्र मित्रांनो, जीवनातली उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी आपलं मॅनिफेस्टेशन सक्सेसफुल करण्यासाठी आपल्यामध्ये क्रिएटिव्ह विचारांची निर्मिती व्हावी लागते. पण मी हे विचार दडलेले आहेत कुठं? विचार निर्माण कसे होतात? पुस्तकांमध्ये विचार दडलेला आहे मित्रांनो, पुस्तकामध्ये अनुभव दडलेला आहे, पुस्तकामध्ये ज्ञान दडलेलं आहे आणि पुस्तकामध्ये विचार दडलेला आहे. मोठमोठ्या साहित्यिकांची, लेखकांची, विचारवंतांची पुस्तकं वाचावी लागतात. ही पुस्तकं निवडायची कशी मित्रांनो? पुस्तकं अशी निवडायची की जी माझं ध्येय प्राप्तीला, माझ्या बुद्धीला चालना देतील अशी पुस्तकं निवडायची असतात. उदाहरणार्थ, मला जर आर्थिक व्यवस्थापन कसं करायचं हे जर शिकायचं असेल तर आर्थिक व्यवस्थापन शिकवणारी, सांगणारी पुस्तकं मी वाचली पाहिजेत. म्हणजे काय होतं, आपल्या उद्दिष्टाला अनुसरून ज्यावेळी आपण पुस्तकं वाचायला लागतो त्यावेळी आपला अनुभव, आपले विचार सोबत त्या लेखकाचे विचार, अनुभव याच्यातून आपलं मन चिंतन करायला लागतं पुस्तक वाचताना, आणि त्या चिंतनातून आपला स्वतःचा विचार निर्माण होतो आणि तो विचार क्रिएटिव्ह असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळतो ज्यावेळी तो विचार आपण कृतीमध्ये आणतो. अमेरिकेमध्ये मी पुस्तक वाचलं, वयाच्या 28व्या वर्षी 10 कोटी रुपये कमवले. कसे कमवले असतील विचार करा, कशी गुंतवणूक केली असेल, कशा आयडियाज निर्माण केल्या असतील. पुस्तकं अशी वाचावी लागतात. आपलं चाललंय उलटं, मला आर्थिक व्यवस्थापन शिकायचं आहे पण पुस्तकं वाचतोय संध्याकाळी कादंबऱ्या प्रेमाच्या, म्हणजे बुद्धीला खाद्य देत नाही, मनाला खाद्य देतोय. प्रॉब्लेम काय आहे माझा नोकरीचा, आणि संध्याकाळी नेटफ्लिक्सवर बघतोय चंद्रावर पाणी आहे काय ह्याच्या मूवी बघत बसलाय. उलट सुलट चालले. आपल्या उद्दिष्टाला अनुसरून पुस्तकं निवडायची असतात आणि ती वाचायची असतात. त्यातून खरं चिंतन घडतं आणि त्या चिंतनातून विचार निर्माण होतो आपला स्वतःचा, आणि तो विचार आपल्याला पुढे येतो. बुद्धीला खाद्य देण्यासाठी पुस्तकं वाचावी लागतात. पुस्तकातून वाचल्यानंतर चिंतन घडतं, स्वतःचा विचार निर्माण होतो आणि आपल्या स्वतःच्या विचारांची बैठक निर्माण होते आणि तो विचार आपल्याला पुढे घेऊन जातो. धन्यवाद.